नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तुमचे पण मिक्सर खूप काळेकुट्ट खराब झाले ना भाजीने, तर हा उपाय नक्की करा। पहिले एका वाटीमध्ये पाणी घ्या, त्याच्यात निरमा टाका, त्याच्यामध्ये कुठलंही कोलगेट टाकू शकता। मी पतंजलीचे कोलगेट यूज केले आहे, कारण कोलगेटने छान असे निघते। त्यानंतर छान असे मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता माझं मिक्सर किती घाण झालेलं आहे भाजीने। दररोज आपल्याकडे टाईम नसतो मिक्सर साफ करायला, त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तुम्ही मिक्सर नक्की साफ करू शकता, हे 2 उपाय करून। त्यानंतर मी ब्रशनी त्याला छान असे घासून घेतले। पाहू शकता तुम्ही किती डाग पडलेले आहे त्याला। कुठलाही 1 रुपयाही न खर्च करता फक्त घरातल्याच वस्तूंनी आपण हे मिक्सर छान असं साफ करू शकतो। माझे मिक्सरला भाजीचे खूप डाग पडलेले होते, ते निघत नव्हते, त्यामुळे मी हे उपाय नक्की करून पाहिला तर मला फरक जाणवला आहे। तुमचे पण मिक्सर असेच खराब झाले असेल, किचनमध्ये भाजी सांडली असेल किंवा काही मिक्सरमधून काढताना दुसरं काही सांडलं असेल, खूप सारे डाग पडले असेल, तर तुम्ही पण हा उपाय नक्की करून पहा। आपल्याकडे टूथपेस्ट हे ब्रश असतो, कुठलाही ब्रश घ्यायचा, जो आपण वापरत नाही तो ब्रश घ्यायचा आणि त्याने छान असे सगळीकडनं घासून घ्यायचे। जिथे डाग आहे तिथे जास्त वेळ घासायचे। आणि मग त्यानंतर आता आपण मिक्सर हे पाण्याने सुद्धा वॉश करू शकत नाही, कारण पाणी मध्ये गेलं तर मिक्सर खराब होतं। त्यामुळे आपण हे असा ब्रशनीच त्याला असं छान सगळीकडनं घासत जायचं। तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता डाग पडलेत, कसे घासायचं आहे, कसे निघतील। आता बऱ्याच जणी पुसून घेतात ओल्या कपड्याने, तरी पण ते डाग निघत नाही। तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक पण नक्की करून जा, सबस्क्राईब करा। मी तुमच्यासाठी असेच किचनचे नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। हे बघा, खालून पण माझं मिक्सर किती काळं कुट्ट डाग पडले आहे, ते खालून पण मी छान असे घासून घेतलेले आहे। तर खालून पण जर आपण पाणी टाकले तर ते मशीनमध्ये जाते आणि मिक्सर आपलं खराब होऊ शकतं। मग त्यानंतर मी असे छान पुसून घेतले। मिक्सर सारखं खाली पडते कारण ना खूप सॉफ्ट झालेले, खाली पाणी सांडलेले ना, त्यामुळे असं छान सॉफ्ट कपड्याने त्याला छान असं पुसून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता किती चमकत आहे, जसं वाटते नवीनच मिक्सर आता घेतलेलं आहे। त्याला छान अशी चमक आलेली आहे। अगोदर कसं होतं, डाग वगैरे पडलेले होते, आता बघू शकता तुम्ही किती छान चमकलेलं आहे। तुम्हाला जर असेच उपयुक्त आणि कमी खर्चाचे व्हिडिओ जर पाहायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करून नक्की जा, म्हणजे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। शेवटी पहा, एकही डाग राहिलेला नाही आहे, सगळे डाग पूर्णपणे नष्ट झालेले आहेत। सोफा घरगुती आणि काहीही न लागता फक्त कोलगेट आणि कुठलंही आणि थोडासा निरमा पावडर जो आपण कपड्यांना वापरतो तो फक्त वापरायचा आहे, त्याच्यापासूनच आपण मिक्सर साफ करायचा आहे। बघू शकता तुम्ही किती मिक्सर छान असं चमकत आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद मैत्रिणींनो।